नमस्कार मंडळी. तुम्हाला दररोज रात्री शांत झोप लागावी असं वाटतं का? आणि सकाळी उठल्यावर मन फ्रेश, शरीर उत्साही आणि संपूर्ण दिवसासाठी तयार वाटावं असं वाटतंय का? जर हो, तर ही माहिती तुमचं संपूर्ण झोपेचं जीवनच बदलून टाकू शकते. आज मी अशा 7 नैसर्गिक आणि प्रभावी अन्नपदार्थांबद्दल सांगणार आहे, जे तुमची झोप सुधारायला खूपच उपयोगी ठरू शकतात. आणि हो, त्याचा परिणाम तुम्हाला खरंच जाणवेल हे नक्की. पहिलं पाहूया की एक ओळखीचं पण त्रासदायक दृश्य. तुम्ही रात्री बेडवर जाता, डोळे मिटता, पण मन थांबतच नाही. सारखं इकडं तिकडं वळण, छताकडे पाहणं किंवा कधी झोप लागते आणि मग रात्री 2 वाजता डोळे उघडतात. पुन्हा झोप लागत नाही. ओळखीचं वाटतंय ना? अशा बेचैन रात्री केवळ थकवा देत नाही, तर हळूहळू आरोग्यावरही परिणाम करतात. विशेषतः वय वाढल्यावर 50 वर्षानंतर झोपेशी संबंधित अडचणी वाढू लागतात. आपल्या शरीराचं आतलं घड्याळ, ज्याला सर्केडियन रिदम म्हणतात, ते थोडं थोडं बदलायला लागतं. झोपेसाठी जे नैसर्गिक संकेत मिळायचे ते कमी होतात. पण चांगली बातमी म्हणजे निसर्गाकडे यावर उपाय आहे. ना गोळ्या ना केमिकल्स, फक्त अस्सल अन्नपदार्थ जे आपल्या शरीराशी, विशेषतः मेंदू आणि तणाव प्रणालीशी नैसर्गिकरित्या काम करतात. जे लोक हे अन्न रोजच्या आहारात घेतात त्यांना फरक लगेच जाणवतो. झोप लागायला वेळ लागत नाही, झोप खोल लागते आणि सकाळी उठल्यावरती मन प्रसन्न वाटतं, जणू शरीर पुन्हा झोपायला शिकतंय. जर तुम्ही सध्या झोपेसाठी गोळ्यांवर अवलंबून असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, कारण यातून तुम्ही या सवयीतून मुक्त होऊ शकता. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या अन्नपदार्थांपासून. तर केळी. हो, तीच साधी केळी, रोजच्या वापरातील केळी. पण हीच केळी तुमचं नैसर्गिक स्लीप टॉनिक ठरू शकते, कारण यामध्ये आहे 3 महत्त्वाची पोषण तत्व: मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन B6. हे तिन्ही मिळून तुमच्या मेंदूला आणि स्नायूंना आराम देणारा नैसर्गिक फॉर्म्युला तयार करतात. मॅग्नेशियम आणि पोटॅशियम स्नायूंना सैल करतं, शरीराला सिग्नल देतं की आता विश्रांतीची वेळ आली आहे. व्हिटॅमिन B6 ट्रिप्टोफॅन नावाचं अमिनो आम्ल सेरोटोनमध्ये रूपांतरित करतं, जे मूड सुधारतं आणि मन शांत करतं. हा सेरोटोनिन पुढे मेलाटोनिनमध्ये बदलतो, म्हणजे झोप लागण्याच्या नैसर्गिक हार्मोन. एक उदाहरण पाहूया. कुसुम जोशी नावाची 65 वर्षांची महिला, ज्यांना सतत पाय थरथरणं आणि रात्री वारंवार जाग येणं यांचा त्रास होत होता. तिने रात्री झोपायच्या 1 तास आधी थोडीशी पिकलेली केळी खायला सुरुवात केली. काही दिवसात तिच्या हालचाली कमी झाल्या आणि काही आठवड्यात, विशेषतः जेव्हा तिने याच यादीतील इतर अन्नपदार्थही खायला सुरुवात केली, तेव्हा तिची झोप खोल आणि सलग झाली होती. रात्री 3 वाजता उठून घड्याळाकडे पाहणं थांबलं होतं. केळीचा परिणाम वाढवायचा असेल तर ओट मिल्कमधून तयार केलेली गरम मऊसर केळीची खीर खा. ती केवळ चवदार नाही, तर झोपेसाठीही खूपच फायदेशीर आहे. एक खास टीप: जर तुम्ही थोडीशी कच्ची केळी खाल्ली, तर त्यात रेझिस्टंट स्टार्च नावाचा फायबर मिळतो, जे आपल्याला पोटातल्या चांगल्या बॅक्टेरियासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. हेच बॅक्टेरिया झोपेस मदत करणाऱ्या रसायनांच्या निर्मितीत सहभागी असतात. लक्षात ठेवा, केळी ही झोपेची गोळी नाही, तर ती तुमच्या मेंदूला पुन्हा नैसर्गिक झोप लागण्याची आठवण करून देते. दुसरा अन्नपदार्थ आहे, तर तो म्हणजे बदाम. हे आपल्या झोपेचं गुप्त रक्षक असू शकतात. बदाम हे फक्त कुरकुरीत आणि चविष्ट खाण्यासाठीच नाही, तर झोप नियंत्रित करणाऱ्या शरीराच्या प्रणालीवरती थेट परिणाम करणारे पोषण तत्व त्यात भरपूर असतात. यामधला सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे मॅग्नेशियम. हे शरीरासाठी असं कार्य करतं जसं एखादं नैसर्गिक ऑफ स्विच, जे तुमच्या मेंदूला आणि स्नायूंना शांत करतं. जेव्हा तुम्ही बदाम खातात, तेव्हा मॅग्नेशियम शरीराला हळूहळू विश्रांतीच्या स्थितीत नेतं. हालचाली मंदावतात, स्नायू सैल होतात आणि शरीर झोपेसाठी तयार होतं, तेही कोणतीही जबरदस्ती न करता. यासोबतच बदाम तुमचं कॉर्टिसॉल नावाचं तणाव वाढवणारं हार्मोनही नियंत्रित करतं. तुम्हाला कधी असं झालं आहे का की तुम्ही झोपायचा प्रयत्न करताय, पण मनात विचार थांबतच नाही? हे सगळं करायचं राहिलं, तो प्रसंग आठवतो. हे सगळं कॉर्टिसॉलमुळे होऊ शकतं आणि बदाम हे कमी करण्यात मदत करतात. बदामामध्ये व्हिटॅमिन E सुद्धा असतं, जे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे. हे शरीरात निर्माण होणाऱ्या सूज व जळजळीला कमी करतं, विशेषतः मेंदूमध्ये, कारण ही सूज झोपेच्या
खोल टप्प्यात अडथळा निर्माण करू शकते. एक मोठा फायदा म्हणजे बदामामध्ये असलेले चांगले फॅट्स रात्री झोपताना रक्तातील साखरेचं प्रमाण स्थिर ठेवतात. त्यामुळे रात्री 2 किंवा 3 वाजता उठून भूक लागण्यासारखं वाटणं टाळता येतं. कारण साखरेची पातळी खाली गेली की शरीर सतर्क होतं आणि आपल्याला जाग येते. याचा योग्य उपयोग करायचा असेल तर झोपण्याच्या सुमारास एक मूठभर बदाम खा. ते कच्चे खाऊ शकता किंवा थोडा वेळ पाण्यात भिजवून मग खा. भिजवल्यामुळे काही घटक सहज पचायला लागतात आणि मॅग्नेशियम शोषायला देखील मदत होते. जर तुम्हाला थोडं वेगळं काही करायचं असेल तर घरचंच बदाम दूध बनवा. रात्रीचं भिजवलेलं बदाम सोलून घ्या, गरम पाण्यात मिक्सरने वाटा आणि थोडं दालचिनी टाका. हे दूध झोपण्याआधी प्यायल्यास मन शांत होते आणि झोप देखील लवकर लागते. पण थांबा, एक लपलेला झोपेचा शत्रू अजूनही बाकी आहे. आपण झोप सुधारण्यासाठी कोणते अन्नपदार्थ घ्यायचे याचा विचार करत असतो, पण एक अशी सवय आहे जी वरवर निरुपद्रवी वाटते, पण ती हळूहळू तुमच्या झोपेच्या विरोधात काम करत असते आणि ती म्हणजे डिकॅप कॉफी. बरेच लोक मानतात की डिकॅप कॉफी रात्री पिणं सुरक्षित आहे कारण त्यात कॅफीन असतं, पण खरं पाहिलं तर त्यात मूळ कॅफीनचं सुमारे 3% ते 10% प्रमाण अजूनही असतं आणि जे लोक कॅफीनसाठी संवेदनशील असतात त्यांच्यासाठी एवढंही पुरेसं असतं झोप बिघडवायला. पण खरी अडचण फक्त एवढी नाही. ही कॉफी डिकॅप करण्यासाठी जी रसायनं वापरतात, जसं की मेथिलीन क्लोराईड किंवा इथिल इसिटेट, ती अगदी कमी प्रमाणात असली तरीही आपल्या मेंदूमधील झोप आणि जागेपण सांभाळणाऱ्या रसायनांवर परिणाम देखील करू शकतात. आणखी एक गोष्ट, आपल्या मेंदूने कॉफीच्या चव आणि वास यांचा संबंध जागेपणाशी जोडलेला असतो. म्हणजे जर डिकॅपमध्ये फारसं कॅफीन नसलं तरी ती चव आणि वास मेंदूला सावध होण्याचा सिग्नल देतात. म्हणून तुम्ही डिकॅप कॉफी घेतली तरी तिची सवयच तुमच्या मेंदूला चुकीचा संदेश देते, कारण मेंदू सवयीवर चालतो. कॉफी प्यायची कृती, उपवास, चव हे सगळं मिळून तो काम सुरू करण्याची वेळ असा संकेत समजतो आणि इथूनच खरी समस्या सुरू होते. हा मानसिक गोंधळ झोपेच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर, खोल झोपेवर परिणाम करतो. हाच तो टप्पा असतो जिथे शरीराची दुरुस्ती होते, रोगप्रतिकारक शक्ती बळकट होते आणि मेंदू दिवसभरातील आठवणी मांडतो. पण जर तुम्ही या खोल झोपेत पुरेसा वेळ घालवला नाही तर टेक्निकली जरी 8 तास झोपले असाल तरी सकाळी उठल्यावर थकवा, विचारांची गुंतागुंत आणि अशक्तपणा जाणवतो. जणू झोप न झाली, फक्त आपण थोड्या वेळसाठी पडलं होतं असं वाटतं. तुम्ही सगळी गोष्ट अगदी बरोबर करताय. झोपण्याआधी मोबाईल किंवा TV वापरणं टाळता, घरात शांत वातावरण ठेवता, अगदी रात्री ध्यानधारणाही करता, पण तरीही तुम्ही संध्याकाळी डिकॅप कॉफी प्यायची सवय ठेवली आहे, तर ही वरवर साधी वाटणारी सवय कदाचित तुमचे हे सगळे प्रयत्न हळूहळू वाया घालवत असते आणि कळतही नाही. यापेक्षा चांगला पर्याय म्हणजे रात्री झोपण्याआधी कॉफी किंवा चहा न घेता एखादं नैसर्गिक शांत करणाऱ्या औषधी वनस्पतींचं पेय घ्या, जसं की नीट उकळवलेलं कॅमोमाईल. या व्हिडिओच्या पुढे मी तुम्हाला याची एक खास पद्धत सांगणार आहे जी तुमच्या झोपेवर खूप चांगला परिणाम करू शकते. कॉफीच्या जागी असं नैसर्गिक हर्बल पेय फक्त काही दिवस घेतलं तरी झोपेतील फरक तुम्हाला जाणवेल. ही कल्पना नाही तर खरंच एक अनुभवलेली गोष्ट आहे. कारण डिकॅप कॉफी दिसायला झोपेसाठी अत्यंत चांगली वाटते, पण खऱ्या अर्थाने ती तुमच्या खोल झोपेची चोर असते, जी झोप तुमचं शरीर खरंच मिळवू पाहते. चला आता तिसऱ्या अन्नपदार्थांकडे वळूया. तत्पूर्वी एक विनंती आहे, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील आम्हाला जरूर कळवा. चेरी ही लालसर रंगाची गोडसर चव असलेली छोटी फळं दिसायला जितकी आकर्षक वाटतात तितकी झोपेसाठी उपयोगी आहेत. खूप कमी लोकांना माहीत आहे की चेरी हे निसर्ग झोप नियंत्रक आहे. या फळामध्ये नैसर्गिकरित्या मेलाटोनिन असतं, जे झोपेसाठी जबाबदार हार्मोन जे आपल्या मेंदूपासून श्रवून शरीराला सांगतं झोपायची वेळ झाली. आदर्श परिस्थितीमध्ये शरीर स्वतः मेलाटोनिन तयार करतं, पण तणाव, वय, उशिरापर्यंत मोबाईल वापरणं तसेच झोपेच्या वेळा बदलणं या सगळ्यामुळे मेलाटोनिन तयार होणं कमी होतं. अशा वेळी मग आपल्याला चेरी उपयोगी पडतात.
फक्त 10 चेरी ताज्या किंवा गोठवलेल्या झोपण्याच्या सुमारे 1 तास आधी खाल्ल्यास तुमचं शरीर पुन्हा नैसर्गिक झोपेच्या तालात येऊ लागतात. तुमचं आतलं घड्याळ झोपेचं चक्र पुन्हा जुळून जातं आणि झोप अधिक काळ सुसंगत व आरामदायक होते. आणखी फायदेशीर बाब म्हणजे चेरीमध्ये अँथोसायनिन्स नावाचे अँटीऑक्सिडंट असतात, जे मेंदूतील लपलेली सूज कमी करतात. हे अँटीऑक्सिडंट्स म्हणजे रात्री तुमच्या मेंदूची साफसफाई करणारी टीमच समजा. ते तुमचा मानसिक ताण कमी करतात, त्यामुळे सकाळी उठल्यावर मन शांत, विचार स्पष्ट आणि मूडही चांगला वाटतो. तुम्ही कधी सकाळी स्टिफनेस वाटून जागा झाला आहात का? थोडं अंग दुखतंय, जड वाटतंय, ही लक्षणं असू शकतात की तुमची झोप पुरेशी खोल गेली नव्हती. चेरी या झोपेच्या सुरुवातीपासून खोल झोपेपर्यंतच्या प्रवासाला सोपं करतं, ज्यामुळे शरीराची दुरुस्ती, मेंदूची पुन्हा बांधणी व्यवस्थित होते. आणखी एक उपयोग म्हणजे ऋतूबदलाच्या काळात जसं की दिवसभराचा प्रकाश कमी होतो, तेव्हा मेलाटोनिनचं नैसर्गिक चक्र विस्कळीत होतं. अशावेळी चेरी हे चक्र स्थिर ठेवतात. पण लक्षात ठेवा, ताज्या किंवा गोठवलेल्या चेरीज वापरा. वाळवलेल्या चेरी टाळा, कारण त्यात साखर खूप असते आणि ती साखर शरीराला ॲक्टिव्ह करायला लावते. शांत करण्याऐवजी तुम्ही चेरी तशाच खाऊ शकता किंवा बदाम, ओट मिल्कसोबत स्मूदी बनवू देखील शकता किंवा इतर झोपेसाठी उपयुक्त पदार्थांसोबत हलकेसे संध्याकाळचा नाश्ता देखील करू शकता. त्या चवीलाही छान असतात आणि बनवायलाही अगदी सोपे असतात. आता चौथा अन्न पदार्थ म्हणजे किवी. हा अगदी हिरवट रंगाचा, थोडासा आंबटसर, आतून चमकदार हिरवा दिसणारं फळ तुमच्या झोपेसाठी हे देखील अत्यंत उपयुक्त आहे. पहिल्या नजरेला वाटलं की हे एखादं फळ सॅलडसारखं असावं, पण या विचित्र कवचाखाली लपलेलं आहे एक जबरदस्त नैसर्गिक झोप वाढवणारं तत्त्व. न्यूझीलंडमध्ये केवीच्या मूळ देशातल्या अभ्यासानुसार झोपण्याच्या आधी 1-2 केवी खाल्ल्यानं झोपेचा वेळ आणि तिची गुणवत्ता दोन्ही सुधारते. आता कारण केवीमध्ये सेरोटोनिन भरपूर प्रमाणात असतं. हा एक महत्त्वाचा मेंदूतील रसायन आहे, जे आपलं मन आणि झोप या दोन्ही गोष्टी सांभाळतो. सेरोटोनिनमुळे मन शांत राहतं, भावनिक संतुलन राखलं जातं. त्याचं विशेष म्हणजे याच सेरोटोनिनपासून मेलाटोनिन तयार होतं, झोप लागण्यासाठीचं नैसर्गिक हार्मोन. म्हणजे केवी झोपेसाठी शरीराला योग्य सिग्नल देतो. आणि इथेच विषय संपन्न आहे. किवीमध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए 2 शक्तिशाली अँटीऑक्सिडंटसुद्धा असतात, जे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस नावाच्या शांतपणे शरीरावर होणाऱ्या पण गंभीर परिणाम करणाऱ्या तणावाशी देखील लढतात. हा स्ट्रेस मेंदूचं काम, लक्ष केंद्रित करणे आणि स्मरणशक्ती यावर वाईट परिणाम करतो. कधी सकाळी उठल्यावर डोकं जड वाटतं, लक्ष लागत नाही की सारखं काहीतरी आपल्याला हरवल्यासारखं वाटतंय. हे सगळं ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे होऊ शकतं. केवी हे आतूनच कमी करतं शरीरात आणि मेंदूत. एक मजेशीर गोष्ट म्हणजे केवीच्या त्याच्या गरापेक्षा जास्त फायबर आणि अँटीऑक्सिडंट असतात. हो, किवी पूर्ण खाणं शक्य आहे. फक्त बाहेरचा केसाळ भाग ब्रशने स्वच्छ करून घ्या. ही साल पचन सुधारते आणि खरं तर झोप आणि पचन याचं नातं खूप जवळचं आहे. हे आता संशोधनातूनही सिद्ध झालं आहे. याचा जास्त फायदा हवा असेल तर झोपायच्या सुमारे 1 तास आधी अर्ध केळ आणि 1 किवी खा. केळ देतं ते म्हणजे ट्रिप्टोफॅन आणि किवी देतं तर ते म्हणजे सेरोटोनिन. ही जोडी तुमच्या शरीरामध्ये नैसर्गिक मेलाटोनिन तयार व्हायला मदत करते. हे असं समजा की शरीराला झोपेसाठी योग्य इंधन दिलं जात आहे. थोडं आणखी सोपं हवं असेल तर केवी, केळ आणि अगदी गरम ओट्स मिल्क एकत्र करून एक हलकी, मऊसूद आणि झोपेसाठी उत्तम अशी स्मूदी तयार करा. चवही छान आणि मेंदू शांत होईल. असे पेय. आणखी खास गोष्ट म्हणजे केवी केवळ झोपायला मदत करत नाही, तर झोपेच्या वेळेस होणारी चिडचिड, अस्वस्थपणा किंवा स्नायूमधील ताणदुखीसुद्धा कमी करतात. ही सगळी कारणं झोपेचं सगळं गणितच बिघडवतात. छोटंसं दिसणारं हे फळ पण झोपेसाठी जबरदस्त उपाय आहे. पण आता आणखी एक फळ सांगणार आहे, तर ते म्हणजे सोअरक्रॉट. हे सोअरक्रॉट म्हणजे आंबवलेलं कोबी झोपेसाठी उपयोगी ठरू शकतं, पण ती बरोबर खाल्ली तरच. जर तुम्ही सोअरक्रॉट चॉकलेट, वाईन किंवा जास्त कोलेस्ट्रॉल असलेल्या पदार्थांबरोबर खाल्ली तर ही जोडी तुमच्या झोपेस अडथळा आणू शकते. का? कारण अशा अन्नाच्या जोड्यामुळे पचन बिघडू शकतं
आणि मेंदूच्या रसायनांचं संतुलनही डळमळीत होतं. जेव्हा शरीराला शांतता हवी असते तेव्हा पचन बिघडवणाऱ्या गोष्टी शांततेच्या विरुद्ध काम करतात. सौअरक्रॉटचा योग्य उपयोग म्हणजे फक्त 2-3 चमचे, तेही झोपायच्या किमान 2 तास आधी, आणि ब्राऊन राईस किंवा ओटसारख्या हलक्या कार्ब्सबरोबर खाणं. त्याचबरोबर जड प्रथिनं तसेच रेड मीट किंवा अतिशय प्रक्रिया केलेलं जेवण यांच्याबरोबर सौअरक्रॉट अजिबात खाऊ नका, कारण यामुळे पचन मंदावते, पोट फुगतं आणि झोपेत अडथळा येतं. तुमचं शरीर तुम्हाला संकेत देतं. सौअरक्रॉट झेपत नसेल तर तुमच्या शरीराकडून अचानक गरम लाट जाणवणं, त्वचेला खाज येणं, चेहरा लाल होणं किंवा सकाळी उठल्यावरती अगदी डोळ्यामध्ये जडपणा जाणवणं ही हिस्टॅमिन सेन्सिटिव्हची लक्षणं असू शकतात, जी काही लोकांना आंबटपणाने देखील होऊ शकतात. घाबरू नका. तर घरच्या घरी बनवणं सोपं आहे. फक्त ताजी कोबी पातळ चिरा, थोडंसं सागरी मीठ टाका. कोबी व्यवस्थित सोलून घ्या आणि एक स्वच्छ हवाबंद बर्नीत सुमारे आठवड्यावर ठेवा. शेवटी लक्षात ठेवा की सौअरक्रॉटमध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असतं, जे आपल्या शरीरातील तणाव हार्मोन कॉर्टिसॉल कमी करतं. कॉर्टिसॉल म्हणजेच तणावाचा हार्मोन कमी झाला की झोप अधिक खोल आणि शांत लागते, हे आपण पाहिलंच आहे. पण एक छोटीशी सावधगिरी, जर तुम्ही आयर्न सप्लिमेंट घेत असाल तर थोडी खबरदारी घ्या, कारण व्हिटॅमिन सी हे आयर्नचं शोषण वाढवतं आणि शरीरात आयर्न खूप जास्त झालं तर मेलाटोनिन तयार होण्यास परिणाम करतं आणि झोप आणखी बिघडू शकते. म्हणूनच एक सोपा नियम लक्षात ठेवा. सौअरक्रॉटसारख्या आंबट पदार्थांसोबत कोणतंही सप्लिमेंट घेऊ नका. फक्त ते नैसर्गिक जेवणात समाविष्ट करा. जेवणाचा भाग म्हणून तुम्हाला वाटेल, हे विचित्र आंबवलेलं अन्न खरंच उपयोगी ठरू शकतं का? पण हो, केवळ पचनासाठी नाही, तर मेंदू, मज्जासंस्था आणि मानसिक शांततेसाठी हे खूपच उपयोगी पडतं. आता पाहूया 6वं अन्नपदार्थ, तर ते म्हणजे ओटमील. हे ऐकलं की लगेच आठवतं, हे तर सकाळचं नाश्त्याचं अन्न. पण खरं सांगायचं झालं तर रात्री झोपण्याआधी खाण्यासाठी ते परफेक्ट आहे. ओटमील गरम असतं, समाधान देणारं आणि पोटभर वाटतं, आणि झोपेसाठी एक अत्यंत उपयुक्त पण दुर्लक्षित उपाय आहे. हे इतकं परिणामकारक का? कारण यामध्ये आहे जबरदस्त त्रिकूट, मॅग्नेशियम, झिंक आणि हळूहळू पसरणारे कार्ब्स. मॅग्नेशियम स्नायू सैल करतात, हृदयाची गती थोडी कमी करतं आणि मेंदूला शांत करतं. झिंक मेलाटोनिन तयार होण्यासाठी गरजेचं असतं आणि ओट्समधले कॉम्प्लेक्स कार्ब संपूर्ण रात्रभर हळूहळू शरीरात ऊर्जा पुरवत राहतात. याचा एक महत्त्वाचा फायदा असा आहे, अनेक लोक रात्री 2 ते 3 वाजता जागे होतात. यामागचं कारण स्वप्न नाही, आवाज नाही, तर रक्तातील साखर कमी होणं. जेव्हा शरीर घाबरतं, ऊर्जा कमी झाली असं वाटतं आणि एक सौम्य तणाव प्रगतिक्रिया सुरू होते, जी आपल्याला जागं करते. ओटमील हे होऊ देत नाही. ते रक्तातील साखर स्थिर ठेवतं. म्हणजेच न अचानक झपाटा, न घसरण, न मध्यरात्री मेंदू सतर्क होणं. आणखी खास गोष्ट म्हणजे ओट्समध्ये A1 नावाचं संयुग असतं. त्याचे सौम्य, शांततादायक गुण असतात. हे मनातले विचार थांबवायला मदत करतात आणि अतिउत्साह कमी करतं आणि मन शांत करतं. तेही झोपेच्या गोळीसारखं न वाटता आणि दुसऱ्या दिवशी गुंगी न राहता. एक आदर्श रात्रीचं ओटमील कसं करायचं, तर अर्धा कप रोल ओट्स गरम दुधात किंवा अगदी ओल्ट मिल्कमध्ये शिजवा. त्यात एक मूठभर भिजवलेले बदाम किंवा अगदी तुम्ही अक्रोड टाकू शकता आणि थोडी दालचिनी पावडर भुरभरा. चव तर अप्रतिमच आणि फायदे दुप्पट. साखर नियंत्रण आणि शरीर मन शांत करणारं. एक दुसरा पर्याय, 1 चमचा ओट्स पावडर, थोडंसं केळ आणि मिल्क घेऊन स्मूदी बनवा. हे हलकं असतं, पचायला सोपं आणि झोपेसाठी अगदी योग्य. एक बोनस टिप, संशोधनात दिसून आलंय की जे लोक नियमित ओट्स खातात ते खोल झोपेच्या टप्प्यात जास्त वेळ घालवतात. म्हणजे ती झोप जी शरीर खरंच बळकट करतं, आतून रिपेअर करतं. जरी झोपेचे तास तेच असले तरी सकाळी उठल्यावर तुम्हाला अधिक प्रसन्न वाटेल, लक्ष केंद्रित होईल आणि मूडही चांगला असेल. म्हणूनच ओट्स सकाळच्या वाटेतून काढा आणि संध्याकाळच्या जेवणात घ्या. पुढचे अन्नपदार्थ म्हणजे अक्रोड. झोपेसाठीचा सुपरफूड, ज्याची तुमच्या मेंदूला प्रतीक्षा होती. अक्रोड हे हृदयासाठी चांगले असतात, हे आपण जाणतोच, पण खूप कमी लोकांना माहीत आहे की ते झोप सुधारण्यासाठी सुद्धा अत्यंत प्रभावी नैसर्गिक उपाय आहे. हे कुरकुरीत, सौम्य चव असलेले ड्रायफ्रूट्स आरोग्यदायी फॅट्सने भरलेले असतात.
जे थेट आपल्या मज्जासंस्थेवरती देखील परिणाम करतात. अक्रोड हे विशेषतः ओमेगा 3 आणि ओमेगा 6 फॅटी ॲसिड्सने भरलेले असतात. ही अशी अत्यावश्यक चांगली चरबी आहे जी शरीर स्वतः तयार करू शकत नाही, पण मेलाटोनिन म्हणजे झोपेचा हार्मोन तयार करण्यासाठी खूपच गरजेची असते. थोडक्यात सांगायचं झालं, ही चरबी म्हणजे आपल्या मेंदूसाठी नैसर्गिक, ज्यामुळे शरीर स्वतः मेलाटोनिन तयार करतं, तेही प्रभावी आणि अगदी हळूहळू. झोपण्याच्या आधी फक्त 4-5 अक्रोड खाल्ल्यानं तुमचं शरीर हे झोपेसाठी आवश्यक हार्मोन तयार करू लागतं, ज्यामुळे अगदी झोप सहज लागते आणि ते टिकूनही राहतं. यात अजून एक विशेष गोष्ट म्हणजे अक्रोडमध्ये मॅग्नेशियम असतं. हे मिनरल शरीरातील स्नायू सैल करतं, रक्तदाब कमी करतं आणि हृदयाची गती थोडी मंदावते. ही सगळी लक्षणं शरीर झोपेसाठी तयार करतं. आता याची नैसर्गिक संकेत आहे. आणखी आश्चर्याची गोष्ट म्हणजे अक्रोडमध्ये थेट तयार मेलाटोनिन असतं, म्हणजे शरीराला काही बदल किंवा प्रक्रिया न करता ते मेलाटोनिन थेट वापरता येतं. कधी तुम्हाला रात्री वारंवार जाग येते का? कुठलाही ठोस कारण नसताना? त्यामागे एक शक्यता असते की तुमच्या शरीरात मेलाटोनिनचं प्रमाण कमी आहे किंवा झपाट्याने कमी होतं. अक्रोड हे प्रमाण रात्रभर टिकवून ठेवतात, त्यामुळे झोप अधिक सलग, गाढ आणि खंडित न होता लागते. चला तर एक आता उदाहरण आपण बघूया. माधव काका 67 वर्षांचे. त्यांना दररोज रात्री 2 ते 3 वेळा जाग येते. असं कोणतंही कारण नसायचं. त्यांनी त्यांच्या रात्रीच्या जेवणात थोडेसे अक्रोड समाविष्ट केले. काही दिवसांतच त्यांना फरक जाणवू लागला. तर त्यांची झोप ही अगदी सखोल होऊ लागली. मध्ये जर जाग आली तरी पुन्हा झोप पटकन लागत. असे अक्रोडचा फायदा अधिक घ्यायचा असेल तर ते खाण्याच्या सुमारे 4 तास आधी पाण्यात भिजवा. यामुळे फायटेट्स नावाचं संयुग कमी होतं, जे काही पोषण तत्वाचं शोषण थांबवतं आणि भिजवलेले अक्रोड पचायलाही खूप सोपे होतात. हे अक्रोड, केळे किंवा केवीसारख्या कार्बोहायड्रेटयुक्त फळांबरोबर खा, कारण कार्बोहायड्रेट शरीरातील ट्रिप्टोफॅनला मेंदूपर्यंत पोहोचायला मदत करतात आणि तिथे त्याचं रूपांतर सेरोटोनिनमध्ये आणि पुढे मेलाटोनिनमध्ये होतं. त्याचवेळी अक्रोडमधील हे चांगले फॅट्स मेलाटोनिनच्या निर्मितीला संपूर्ण रात्री आधार देतात. ही जोडी म्हणजे झोपेसाठी एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन. झोपण्याच्या सुमारास एका छोट्याशा वाटीत थोडेसे भिजवलेले अक्रोड आणि किवीचे काप हे तुम्ही टाकू शकता. हे अक्रोड जे दिसायला छोटे मेंदूच्या आकाराचे असतात, झोपेसाठी खूप मोठा फरक करू शकतात. अक्रोड रात्रीच्या सवयीमध्ये समाविष्ट करणं ही एक सोपी, चवदार आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध पद्धत आहे, जी तुमचं शरीर नैसर्गिक झोपेच्या तालात पुन्हा आणते. ती झोप खोल, शरीराची दुरुस्ती करणारी आणि मेंदूला ताजतवानी करणारी असते, जी सकाळी उठल्यावरती अगदी तुमच्या एकूण अनुभवात जबरदस्त फरक निर्माण करते. शेवटी एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, झोप ही केवळ शरीराची गरज नाही, तर ती आपल्या जीवनाचाच पाया आहे. तुमचे मानसिक स्थैर्य, रोगप्रतिकारक शक्ती, स्मरणशक्ती आणि तुमच्या रोजच्या जीवनातील ऊर्जा यांचा मूळ झोपेतच दडलेला आहे. आणि ही झोप मिळवण्यासाठी अगदी तुम्हाला महागड्या औषधांवर किंवा अगदी जबरदस्ती उपायांवरती अवलंबून राहण्याची काही एक गरज नाही. निसर्गाने दिलेली अन्नद्रव्य, तुमच्या स्वयंपाकघरात असलेले सुद्धा अगदी गुणकारी फळं, सुके मेवे आणि काही छोट्या सवयी, या सगळ्यांचा उपयोग नक्की झोपेसारखा जो काही अमूल्य खजिना आहे तो पुन्हा मिळवता येतो. म्हणूनच आजपासून स्वतःला एक वचन द्या, मी माझ्या झोपेची काळजी घेईन. मी माझ्या शरीराला आणि मनाला आराम देईन, कारण चांगली झोप म्हणजे नव्या दिवसाची खरी सुरुवात. तुमचं आरोग्य, आनंद आणि आयुष्य या तिघांच्या सुरेख मैत्रीसाठी आजची झोप हा पहिला टप्पा ठरू शकते. इथपर्यंत माझ्यासोबत राहिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.